पाठ 5. वसंत हृदय चैत्र. लोकसाहित्य, समाजशास्त्र, बौद्ध वाङ्मय यांची अभ्यासिका, ललित लेखिका दुर्गा भागवत. सूक्ष्म निरीक्षण शक्ती, गाढ व्यासंग, भावोत्कटता, संवेदनशीलता, चिंतनशीलता हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. विविध विषयावरील महत्त्वपूर्ण ग्रंथ आणि सिद्धार्थ जातका याच्या 7 खंडांचे अनुवाद हे दुर्गाबाईंचं बहुमोल कार्य. मला आठवतंय आमचं लहानपण, जेव्हा आम्ही अनवाणी खेळायला जायचो मैदानावर. निसर्ग आणि मातीशी थेट संपर्क होता आमचा. प्रवासात सुद्धा आम्ही बाहेरचा निसर्ग, आजूबाजूची माणसं, विविध संस्कृती हे सगळं पाहायचो. आणि आमचे आई वडील किंवा आजी आजोबा आम्हाला खूप काही गोष्टी सांगायचे. तुम्हा मुलांचं मात्र जग जरा वेगळं आहे. मॉल आणि मोबाईल या पलीकडे तुम्ही पाहतच नाही. म्हणूनच की काय, या निसर्गाशी, त्याच्या स्वभाव व सौंदर्याशी ओळख करून द्यायला हा पाठ तुमच्या अभ्यासक्रमात आला. प्रत्येक माणूस हा वेगळा, त्याचा स्वभाव वेगळा. तसेच प्रत्येक ऋतूचा आपापला स्वभाव असतो. निसर्गाच्या विविध रूपातून तो प्रतिबिंबित होत असतो. या पाठातून वसंत ऋतूतील चैत्राचे मनोरम दर्शन घडतं. वसंत ऋतू हा तसा विलोभनीय, त्यातून चित्रातील निसर्ग म्हणजे शोभिवंतच. हा निसर्गाचा आनंदानुभव, निसर्गातील घटकांचे सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दात मांडण्याचे लेखिकेचे कसब, यातून वसंत हृदय चैत्र डोळ्यासमोर हुबेहूब उभा राहतो. ऋतूचे, वसंत ऋतूचे संत ज्ञानेश्वरांनी केलेलं वर्णन पहा किती सुंदर आहे. चैत्र पालवी ही फारच सुरेख, त्यातून पिंपळाची ती रेशमी सळसळती गुलाबी पानं, त्यांचं सौंदर्य काय वर्णावं. मधुमालतीच्या वेलाचंही सौंदर्य असंच. गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे फुलांचे गुच्छ आणि त्यांचा धुंद करणारा मंद गंध, पिंपळाचं झाड आणि त्यावरचा हा वेल, नवीन पालवी आणि फुलंच नव्हे तर सुंदर हिरवी फळे देखील शोभा वाढवत आहे. हल्ली घरांना अंगणच नसतात, त्यामुळे अंगणांना कुंपणं तरी कुठून दिसणार ना. आपण राहतो त्या कॉन्क्रीटच्या जंगलात घरांना भिंतींचं तरी कुंपण असतं, नाहीतर हिरव्या कापडाचं तरी, कारण झाडं नाहीतच लावत आपण. पूर्वी घरांच्या कुंपणाला घाणेरी, कोरांटी, मेंदी यांची कुंपणं असत. घाणेरीची सुंदर फुलांचे गुच्छ पाहिले की सतत वाटतं की नाव घाणेरी का. आणि रंगसंगती पण किती वेगळी आणि भडक रंगांची, दुहेरी रंगांची फुलं, पण निसर्गाचा कॉन्ट्रास्ट पहा किती विलोभनीय. आपण तुच्छतेने तिला घाणेरी म्हणतो आणि उपेक्षून जातो त्या झाडाला गुजरातमध्ये चुनडी म्हणतात. जिथे फारशी वृक्षराजी नाही अशा गुजरात आणि राजस्थानात या फुलांची प्रेरणा वापरून रंग वस्त्र भरणात केले जातात, कारण ती माणसं निसर्गाच्या प्रेरणेने प्रभावित झालेली असतात. भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असते. हे तिथल्या लोकांची वेशभूषा आणि त्यासाठी निवडलेले भडक रंग तरी विलोभनीय रंग पाहून लक्षात येतं. माडाची झाडे तशी बारमाही हिरवीच असतात, पण फाल्गुन लागला की पानांच्या गाभ्यातून होडीच्या आकाराचा पेव फुटतो आणि त्यातून फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात. चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात. एवढ्या मोठ्या नारळाचं फूल, ते मात्र नखा एवढं, ते पाहून निसर्गाच्या किमयेची दाद द्यावीशी वाटते. ही फुले निर्गंध आणि टणक असतात. लेखिकेचं निरीक्षण पहा किती. ही खाली पडलेली फुलं हातात घेऊन पाहायला सांगून त्या म्हणतात, पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने पोट सुखावतात. 3 पाकळ्यांच्या फुलांचा हा केशरी पेला, त्याचं सौंदर्य पाहून मुग्ध व्हाल, असं लेखिकेने सांगितलं आहे. कडुनिंब आणि करंजा दोन्ही कडवट, म्हणजे कडवट चवीची झाडं, पण त्यांचं चैत्र लावण्य किती मनोरम आणि दोन्ही औषधी गुणधर्मांनी युक्त. कडुनिंबांच्या फुलांची निळसर शोभा आणि नखा एवढे करंजाची कळी, निळी जांभळी, नाजूक, सुंदर आणि डोक्यावर अर्धवर्तुळाकार पांढरी टोपी, जणू बाळकृष्णच अवतरला आहे. चैत्रात नुसती पानेच नव्हे तर फळांची पण एक आगळी शोभा असते.
आणि ती आंब्या फणसाशिवाय कशी पूर्ण होईल? पूर्ण मोहरलेलं आणि नंतर आंब्यांनी लदलेलं झाड कधी पाहिलंय का तुम्ही? याच सुमारास कोकिळेचं पूजन, कोकिळा अंडी घालताना कावळ्याला त्याच्या घरट्यापासून दूर पळवण्यासाठी केलेला खेळ, पोपट आणि इतर पक्षी पाडाला लागलेलं फळ पाहायला चोच मारणं, हे सगळं किती छान अनुभवण्यासारखं आहे. आंब्याचं झाड वृक्ष कधीच दिसत नाही, कारण कैऱ्या जून झालेल्या असतानाच एकीकडे पानं झडत असतात. चैत्रात याही झाडाला पालवीचे घोस लागतात आणि कैऱ्यांसोबत तेही झोके घेतात. मलाही नेहमीच प्रश्न पडतो की माघातले मोहरांच्या झुपक्यांनी भरलेले व सुगंधाने दरवळलेलं झाड सुंदर की आताच? नजरेत भरणारी पालवी नसली तरी ते झाड टवटवीतच असतं. तुम्हाला माहित आहे का, फणसाला पायापासून वरपर्यंत फळे धरतात. फुलं येत नाहीत या झाडाला, पण पौष माघात फुगीर मिरचीसारखे कोके धरतात. मग एक एक कोका दुभंगतो आणि आतला हिरवा तुकतुकीत गुळगुळीत फणस दिसू लागतो. काही दिवसांनी त्यावर खसखशीसारखे दाणे दिसतात आणि ते वाढून पांढऱ्या केडीसारखे तंतू बनतात आणि मग त्या खालून काटे वाढतात. रूपगंधांनी आणि फळांनी परिपूर्ण अशा या झाडांची शोभा झाडावर बांधल्या गेलेल्या आणि बांधल्या जाणाऱ्या घरट्यांनी पूर्णत्वाला येते. वेगवेगळ्या आकाराची ही काळी कबरी घरटी वसंताच्या चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हे वाटतात मला, असं लेखिका म्हणतात. निसर्गात बघण्यासारखं आणि त्यात गहन अर्थ शोधण्यासारखं, थक्क होण्यासारखं खूप काही असलं तरी माधुर्याचा अभिरुचीला पुरेसा असलेला थेंब म्हणजेच स्थूल रूपातील ही घरटी म्हणजेच विरामचिन्ह पाहायला, जन्माला येणार ते चैतन्य पाहायला लेखिकेला खूप आवडतं. कृती 1 आणि 3 पाठाचे वाचन करून तुम्हाला सोडवता येईल. कृती 2. वसंत ऋतूचे खरे सौंदर्य चैत्रात का असते? नवी पालवी, फळे आणि यामुळे झाडांचे मनमोहक रंग, वावरणारे पशुपक्षी, छान वातावरण, गंधयुक्त वारा इत्यादी. पहिले 2 परिच्छेद पहा. काड्या गोळा करून घरटी बांधली जातात. त्यांचे विविध आकार हे चित्रलिपीतली विरामचिन्हे वाटतात. आपण देवनागरी लिपीत लिहितो तसेच चैत्र मासात निसर्ग चित्रलिपीत सगळं लिहितो म्हणा किंवा रंगवतो म्हणा. निसर्गातील रंगसंगती एकसारखी नसते आणि कुठलीही गोष्ट एकसारखी एक किंवा प्रतिबिंबित नसतात. म्हणजेच निसर्ग आपल्याशी चित्रलिपीत संवाद साधत असतो. 3. माधुर्य म्हणजे गोडवा, अभिरुची म्हणजे छंद. म्हणजे चैत्रात झाडांवरची ही घरटी पाहिली की कुणाला चित्र काढावंसं वाटेल, कुणाला पक्ष्यांच्या निरीक्षणात रस वाटेल, कुणाला कविता सुचेल, कुणाला गोष्ट सुचेल, कुणाला फोटोग्राफी करायला आवडेल. कृती 3. कृती 4 आणि कृती 5 मधील उदाहरणं पाहून तुम्ही करू शकाल. कृती 4. कृती 6 साठी हे उदाहरण पहा. अतुलनीय, विलोभनीय. कृती 5, कृती 7 आणि कृती 8 व्याकरणावर आधारित आहे, जे तुम्ही आतापर्यंत शिकला आहात. कृती 9. पृष्ठ 11 वरचा परिच्छेद, पहिल्या 7 ओळी लेखिकेने केलेलं वर्णन तुमच्या शब्दात लिहा. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे महिने, पण त्यात चैत्र हा वसंतात्मा असं म्हटलं आहे. शेवटचा परिच्छेद वाचा. वर दिलेले स्पष्टीकरण देखील वाचा. चैत्र महिन्यात झाड नव्या पानांनी लदलेले असते, फळांनी लदलेले असते, वातावरण सुंदर असते. काही पक्ष्यांनी घरटी बांधून झालेली असतात तर काही पक्षी ती बांधत असतात. सगळं दृश्य पाहून असं वाटतं जणू वसंत ऋतू चित्रच काढतो. संपूर्ण पाठ नीट वाचा आणि त्यावरचं स्पष्टीकरण सुद्धा वाचा आणि उत्तर लिहा. उपक्रम आणि प्रकल्प हे दोन्हीही करा. तुम्हाला आणखी काही माहिती मिळते का पहा. भाषा सौंदर्य म्हणून झाड हा लेख वाचा. नुसतं झाडाबद्दलच नव्हे तर शब्दांची गंमत पण कळेल तुम्हाला.